आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला हा किल्ला तुम्ही पाहिलाय का? नसन पाहिला तर मी दाखवतो. तर नमस्कार मंडळी, मी आहे कार्तिक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. असं तुम्हाला वाटलं असं का मला एवढा दम कस काय लागला, ते सगळं सांगतो. तुम्ही फक्त मला फॉलो करून घ्या. आणि असलं क्वालिटी वातावरण बघा. आता या किल्ल्याचं नाव आहे मांजर सोमागड. हा किल्ला आजूबाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी सलाबत खान, ज्याने आपला चांद बेबीचा महाल बांधला, त्यानेच हा बांधला होता. तसं जर बघितलं तर किल्ल्यावरती गाडी जात नव्हती, पण आम्ही कशी बशी गाडी वरती आणली अर्ध्या रस्त्यापर्यंत. त्यानंतर वरती रस्ता खूप खराब होता म्हणून गाडी अर्ध्या रस्त्याच लावली आणि ट्रेकिंग करायचा निर्णय घेतला. पण ट्रेकिंग करताना आम्ही नुसते पळतच होतो, ज्याच एका गोष्टीने आमचा अख्खा आनंद हिसकावून घेतला. 5 मिनिटाची ट्रेकिंग करून आम्ही आलो होतो किल्ल्यावरती. पण किल्ल्यावरती जाण्याचा रस्ताच काही सापडत नव्हता म्हणून आम्ही शॉर्टकट आजमावला आणि वरती येऊन बघितलं तर डायरेक्ट टॉपचा सीन होता. ही माझ्या लाईफ मधली फक्त 4थी ट्रेकिंग होती, त्याच्यामुळे तुम्ही माझे हृदयाचे डोके बघू शकता. हा किल्ला कशा हिशोबाने बांधला होता हे तर काय आम्हाला सुधरत नव्हतं, त्यामुळे आम्ही किल्ला हिंडण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यामधल्या ह्या इमारतीला अजूनपर्यंत काही झालेलं नव्हतं, याचा अर्थ ही इमारत किती पक्की असून याचा विचार करा तुम्ही. आणि इकड्यावरती सगळं पडलेलं होतं, म्हणलं चला तिकडे जाऊन बघूया. ही सगळी इमारत पडलेली आहे, पण सीन एक नंबर आहे भाऊ. किल्ल्यावरची ही पडलेली इमारत भरपूर मोठी असून इथून डायरेक्ट पूर्ण वांबुरी शहर व आजूबाजूची गावे सगळे दिसत होते. हे असे अपरिचित किल्ले बघण्यासाठी जास्त करून लोक येत नाही, म्हणून हे किल्ले पडून चाललेत. आतमध्ये येऊन बघितले तर आतमधल्या वरचा स्लॅब पण सगळा कुजून चालला होता. किल्ल्यावरच्या सगळ्या गोष्टी पडून चालल्या कारण की यांना वारसदारच कोण नाही. कस काय विषय पब्लिक किंवा आपला अहिल्यानगर जिल्ह्यातला मांजर सोमागड. आम्ही आलो इथं कशासाठी? टाइमपासला नाही, हिंडायला. इथं खाली काहीतरी विषय दिसत होता, म्हणलं चला बघ एकदा खाली जाऊन बघूया काय विषय आहे नेमकी. हा अरे क्वालिटी विषय रे ब्रो. विषय तर खरंच क्वालिटी होता, कारण की जिथं येण्यासाठी आपण घाबरत होतो तिथे येऊन बघितलं तर एक स्वर्ग दिसत होता. किल्ला क्षेत्रफळाने पण भरपूर सारा मोठा होता, पण त्यातलं सगळंच पडून गेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे होतं किल्ल्याचं मेन दरवाजा, म्हणजेच की ज्याने एंट्री करतात तो. आणि इथल्या खालच्या सगळ्या सगळ्या पायऱ्या पडून गेल्या होत्या. म्हणलं चला बघ एकदा खाली जाऊन बघू खाली काय विषय आहे ते. आणि हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. आणि आपण आलो कोणत्या बाजूनी, आणि इथल्या आहे ना अर्ध्या पायऱ्या तुटल्यात आणि अर्ध्या पायऱ्या आहेत, त्यामुळे या रस्त्याने कोणी येणं जाणं करीत नाही वाटतंय. चला तर मंडळी, भेटू पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.